नमस्कार मित्रांनो, आजच्या YouTube व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लॉगसाठी टॉपिक कसा निवडायचा. तुम्ही जर एक ब्लॉगर असाल किंवा ब्लॉगिंग करायची तुमची खूप इच्छा असेल, तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असतील आणि तुम्हाला समजलं असेल की ब्लॉगिंगमधून आपण एक खूप चांगल्या पद्धतीचे पैसे कमवू शकतो आणि तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात केली असेल. पण तुम्हाला समजत नसेल की ब्लॉगिंगसाठी टॉपिक कसा निवडावा किंवा माझी जी निश आहे, त्या निशमध्ये मी 5 टॉपिक आयडिया काढल्या, 10 टॉपिक आयडिया काढल्या, पण मला याच्यापेक्षा जास्त टॉपिक आयडिया काढता येत नाही. समजत नाहीये की ब्लॉगसाठी वेगवेगळे टॉपिक कसे निवडू. तर मित्रांनो, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला देणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लॉगसाठी टॉपिक कसा निवडावा याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर याच्यामधला पहिला पॉइंट आहे, खूप लोक असे असतात जे नवीन ब्लॉगर कॉमन मिस्टेक करतात. त्या कॉमन मिस्टेक अशा असतात की त्यांना असं वाटतं आपला जो ब्लॉग आहे, आपण ज्या टॉपिक वरती ब्लॉग लिहिणार आहोत, तर तो टॉपिक कोणता असावा जे लोक जास्त सर्च करत आहेत. आता जे ट्रेंडिंगला चाललेलं आहे, युट्यूब वरती जे लोक जास्त बघतायत त्याच्यावरती लिहावे. तर ही सगळ्यात मोठी मित्रांनो चूक आहे. अशा पद्धतीचं काहीही तुम्हाला करायचं नाहीये. कारण तुम्ही जर असा विचार करत असाल की युट्यूब वरती जे लोक जास्त सर्च करतायत त्याच्यावरती आपण लिहिलं तर आपण लगेच रँक होऊ आणि आपल्याला चांगला फायदा होईल. तर मित्रांनो, असं होत नाही. का होत नाही ते सांगतो. कारण या टॉपिक वरती ऑलरेडी जे मोठमोठे ब्लॉगर असतात त्यांनी लिहिलेलं असतं आणि त्यांच्या वेबसाईट रँक होत असतात. त्यामुळे तुम्ही ही मिस्टेक अजिबात करू नका. दुसरी मिस्टेक म्हणजे लोक जे पहिल्यापासून सर्च करत आहेत आणि जे जास्त प्रमाणात सर्च करत आहेत त्या टॉपिक वरती मी लिहितो. तर तसं पण तुम्हाला करायचं नाहीये. कारण ते हाय कॉम्पिटिशन कीवर्ड असणार आहेत. तुमचं जे निश आहे त्या निश मध्ये हे हाय कॉम्पिटिशन कीवर्ड पहिल्यापासून रँक असतात. त्याच्यावरती मोठमोठ्या डीए, पीए, ज्यांचा डोमेन ऑथॉरिटी, पेज ऑथॉरिटी जास्त आहे, त्या वेबसाईट पहिल्यापासून रँक असतात. त्यामुळे तुम्ही ही चूक अजिबात करू नका. मग तुम्ही कशा पद्धतीने तुमचे टॉपिक डिसाइड करू शकता, तुमची निश डिसाइड करू शकता, तर मी तुम्हाला सांगतो. यासाठी आपण मेन पॉइंट बघूया. तुम्हाला जर निश तुमचे डिसाइड करायचे असेल, तुमच्या ब्लॉगसाठी तुमचा टॉपिक डिसाइड करायचा असेल, तर मी हे तुम्हाला 5 पॉइंट दिलेत. हे 5 पॉइंट तुम्ही जर फॉलो केले, तर तुमच्याकडे एवढ्या ब्लॉगच्या आयडिया येतील की तुम्ही कधी विचार करू शकणार नाही. तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची आहे? तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, ज्या गोष्टीमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, त्याच्यावरती लक्ष द्या. त्यावरती तुम्ही जास्त काम करा. कारण त्याच्यावरूनच तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. जसं की मला सोशल मीडिया मार्केटिंग याच्याबद्दल खूप जास्त नॉलेज आहे किंवा XYZ व्यक्ती, अजय नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला शेतीबद्दल खूप नॉलेज आहे. शेतीमध्ये त्याचा खूप इंटरेस्ट पण आहे आणि त्याला शेती म्हटलं की खूप गोष्टी समजतात, खूप गोष्टी कळतात, त्याच्यामधलं जास्त नॉलेज आहे. तर तो काय करू शकतो? शेती या निश वरती, या टॉपिक वरती चांगले चांगले ब्लॉग लिहू शकतो. का? कारण त्याला त्या टॉपिक मध्ये खूप जास्त आवड आहे. तो त्याच्यावरती चांगले ब्लॉग बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट कधी संपणारच नाहीये. त्यामुळे तो कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकतो आणि चांगले ब्लॉग लिहू शकतो. ही होती पहिली पायरी. आता आपण दुसरी पायरी जाणून घेऊया. दुसरी पायरी अशी आहे की तुम्ही जो पण टॉपिक निवडला आहे, जो पण तुम्ही निश निवडला आहे, त्या निश मध्ये डिमांड आहे का हे पहा. जर डिमांड असेल तरच काम करा. जर कमी डिमांड असेल, जास्त डिमांड नसेल, जास्त लोक सर्च करत नसतील किंवा त्या टॉपिकला खूप कमी लोक सर्च करत असेल, अगदी कमी, तर त्याच्यावरती काम करू नका. एक असतं लो, एक असतं नॉर्मल आणि एक असतं हाय. तर तुम्हाला जे नॉर्मल कॉन्टेंट आहे त्यावरती काम करायचंय. नॉर्मल निश आयडिया आहेत त्याच्यावरती काम करायचंय. जर अजय शेती या विषयावरती काम करतोय, तर तुम्हाला वाटतंय का शेती हा विषय कोण सर्च करत नसेल? तर नक्कीच खूप लोक अशी आहेत जे शेती या विषयावरती सर्च करत असतात आणि त्याच्यामुळे तो या टॉपिक वरती चांगले ब्लॉग लिहू शकतो आणि याला कॉम्पिटिशन पण चांगलं आहे, म्हणजे मीडियम कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे मी जो पहिला पॉइंट सांगितला इंटरेस्ट, तो याच्यामध्ये बसत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे का? हा, डिमांड आहे, थोडीफार डिमांड आहे, तुम्ही याच्यावर काम करू शकता. आता तिसरा जो महत्वाचा पॉइंट आहे तो पाहूया. तिसरा पॉइंट म्हणजे तुम्ही याच्यामध्ये मॉनिटाईज करू शकता का? नक्कीच, आपण याच्यामध्ये नक्कीच मॉनिटाईज करू शकतो. जसं की अजयने शेती हा टॉपिक निवडलेला आहे आणि तो याच्यावरती चांगले ब्लॉग टाकतोय,
तर गुगल त्याला ऍडसेन्स अप्रुव्हल देणार आहे. गुगल अशा वेबसाईटला ऍडसेन्स अप्रुव्हल देतं ज्याच्यावरती युनिक कॉन्टेंट लिहिलेलं असतं आणि चांगलं कॉन्टेंट असतं. तर त्याच्या वेबसाईटला नक्कीच ऍडसेन्स अप्रुव्हल भेटेल. ऍडसेन्स अप्रुव्हल भेटेल त्यानंतर तो ॲफिलिएट मार्केटिंग देखील करू शकतो, स्वतःच्या डिजिटल प्रोडक्ट विकू शकतो, लोकांना शेतीबद्दल सल्लागार बनू शकतो, लोकांना शेतीविषयी आधुनिक शेती कशी करायची याच्या रिलेटेड तो अजून वेगवेगळे ईबुक बनवू शकतो, कोर्सेस बनवू शकतो आणि लोकांना ते विकू शकतो. सो अशा गोष्टीमधून तो चांगले पैसे कमवू शकतो. आता आपण चौथा पॉईंट बघूया. चौथा पॉईंट म्हणजे कॉम्पिटिशन आहे त्याचा अनालिसिस करा. तुम्ही ज्या टॉपिक वरती काम करताय, जी तुमची निश आहे, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे का त्याचा एकदा अनालिसिस करा, की आपले कॉम्पिटिटर कोण आहेत, आपल्यापेक्षा काय असं कॉन्टेंट लिहित आहेत, त्यांचं कॉन्टेंट काय आहे, ते कशा पद्धतीने कॉन्टेंट लिहित आहेत, मी कशा पद्धतीने ते कॉन्टेंट लिहू शकतो, याच्यावरती विचार करा आणि अशा पद्धतीने लक्ष देऊन त्या कॉन्टेंटला तुमच्या वेबसाईटवरती कशा पद्धतीने अप्लाय करता येईल याच्या मागे लक्ष द्या आणि या पद्धतीने काम करा. आता आपण पाचवा पॉइंट पाहूया. तुमची जी वेबसाईट आहे, तुमच्या वेबसाईटवरती एव्हरग्रीन तसेच ट्रेंडी टॉपिक याच्यावरती काम करा. मी जसं सांगितलं तसं ट्रेंडिंग तुम्हाला दररोज काम नाही करायचं. ट्रेंडी जे टॉपिक असतात ते महिन्यातून 2 महिन्यातून 1-2 वेळा टॉपिक येतो, तर त्या टॉपिक वरती हमखास तुम्हाला बनवायचंय. पण असं नसलं पाहिजे की तो तुमच्या निश, तुमचा जो विषय आहे त्याच्या पूर्ण अपोजिट आहे, तुमच्या रिलेटेड असेल तरच तुम्हाला बनवायचं आहे. ओके. त्याच्यासोबत एव्हरग्रीन जो टॉपिक आहे, एव्हरग्रीन टॉपिक वरती काम करायला सुरुवात करा. जे टॉपिक दीर्घकाळ अगदी शेवटपर्यंत वर्षानुवर्ष लोक सर्च करत असतात, अशा टॉपिक वरती तर काम केलं तर या टॉपिक वरती जास्त सर्चेस पण येतात आणि तुमच्या ब्लॉग वरती कधी कॉन्टेंटची कमी पडणार नाहीये. हे जर तुम्ही 5 पॉइंट मी आता तुम्हाला सांगितले ते जर तुम्ही फॉलो केले मित्रांनो, तर तुम्हाला टॉपिक निश निवडल्यानंतर तुम्हाला ज्या आयडियाज पाहिजे असतात ब्लॉग पोस्टसाठी त्या कधीही कमी पडणार नाहीयेत. त्यामुळे या 5 पॉइंटला नक्की फॉलो करा. आता तुम्हाला मी एक बोनस पॉइंट देतोय, एक सिक्रेट टेक्निक देतोय, एक अशी सिक्रेट टेक्निक ज्याचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची निश किंवा तुमचा जो टॉपिक आहे तो फायनलाइज करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एक मी फ्री मध्ये वेबिनार घेत आहे. त्या फ्री वेबिनारला तुम्ही जॉईन करा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लॉगसाठी वेगवेगळ्या टॉपिक आयडिया तुम्ही कशा निवडू शकता, त्यासोबतच टॉप 5 बेस्ट ब्लॉगिंगच्या आयडियाज कोणत्या आहेत, निशेस कोणते आहेत ज्याच्यामधून चांगला पैसा येतो, हे देखील मी त्या वेबिनारमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच त्या वेबिनारमध्ये 1 लाख महिन्याला तुम्ही कशा पद्धतीने कमवू शकता हे देखील सांगणार आहे. तर तो वेबिनार पाहायला अजिबात विसरू नका. त्याच्यासोबतच जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत. त्याच्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.